स्टाफला बी फोन घ्या. बरोबर साहेब. ए उमेश, ए जयश्री इकडे या. तिकडे पण आहे बरं भांडे भरले. कुठून? हां कुठके समोर या. तू कुठे शुभांगी? शुभांगी कुठे? घ्या चल पुढं. ए सगळे मुली इकडे वाहना तुम्ही. ए दुर्गा माता सुषमा इकडे या. ए तू इकडे ती लपली ना ती शुभांगी ती. सुषमा मैडम इधर. हाँ यार ये देखो आज जो इसके साथ रहेगा वो चमक जाएगा, उसकी लाइफ सुधर जाएंगी. जो हाथ नहीं लगेगा कुछ नहीं. फोटो मध्ये यायला पाहिजे तुम्ही. या सगळ्याच माझ्यापेक्षा हे लोक महत्वाचे मला. सगळे टाका सगळे. मी बातम्या देणार आहे. पूर्ण घेऊन टाका. हा बघा ना जरा बघा ना. चला मध्ये वा मध्ये वा मध्ये वा. जरा साला मोजा फक्त मोजा ना असं इकडं तिकडं. ये ना इकडं मोज. काय नाही या ना तू फक्त मोज ना. सगळं फोटो यायला पाहिजे. माझी जागा नाही. प्लीज बारीक जागा. हा बंद आहे. ब्लॉक आहे एवढे. इकडे आहे का? नाही ना पेट आहे का? ओके चला काय अडचण नाही. महाराष्ट्र शासनानं कामगारासाठी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जवळजवळ 3 लाख ते 2 लाख पेट्या मंजूर केलेल्या आहेत. त्याच्यातलं आम्ही 1 लाख पेट्या अजून वाटप केलेले आहे. सोबतच सध्याचे जे सरकार आहेत युतीचे, त्या सरकारनं गृहोपयोगी वस्तू म्हणून एक 30 भांड्याचा सेट कामगारांना इमारत बांधकाम मंडळामध्ये जे नोंदित आणि जीवित कामगार आहेत त्यांना वाटपचा निर्णय हा 31 डिसेंबर 2023ला घेतलेला आहे. त्याचे वाटप आम्ही 12 फेब्रुवारीपासून आचारसंहिता लागूच्या आधीपर्यंत आम्ही वाटप केलेले आहे. 15,000 भांडे वाटप. आता आचारसंहिता संपल्यावर शासना कामगार विभागाकडून ज्यावेळेस आदेश येतील, सध्या आमचं वाटप बंद आहे कारण आचारसंहिता संपलेली आहे. अजून काहीतरी आचारसंहिता काही 26 तारखेपर्यंत आहे असं म्हणतात. ते आम्हाला नक्की काही माहीत नाही आहे. पण कामगार आयुक्त कार्यालय संभाजीनगर आणि कामगार विभाग मुंबई यांचे आदेश आल्यावर उर्वरित जे काही कामगार आहेत, आता सध्या नोंदित आणि जीवित कामगार जे आहेत 80 ते 90 हजार आहेत. आणि जून जुलैचे जे काही कामगार आहेत असे 1 लाख कामगार आहेत. 1 लाख कामगारांना आम्हाला हे जे भांडे गृहोपयोगी वस्तू 30 वस्तू जे आहेत भांडे आम्हाला विनामूल्य आम्ही वाटप करणार आहे. आणि जसे आदेश येतील तसे त्या आदेशप्रमाणे आम्ही हे भांडे वाटप संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जेवढे इमारत बांधकाम मंडळाकडे जे नोंदणी कामगार आहे, मग ते पुरुष असो का स्त्री असो, यांना आम्ही वाटप करणार आहे. ते बी कामगार उपायुक्त कार्यालय यांच्या म्हणण्यानुसार यांच्या नियमाप्रमाणे हे वाटप होणार आहे. आणि हे वाटप जे आहे विनामूल्य होणार आहे. कामगारांनी याची मी तुम्हाला सांगतो, जे हे लोक हा व्हिडिओ पाहतील त्यांना माझी नम्र विनंती आहे की हे भांडे जे वाटप आहे हे विनामूल्य आहेत आणि जास्तीत जास्त नोंदित आणि जीवित कामगारांनी याचा लाभ घ्यावा.
आणि जेणेकरून तुमचा तो शासनानं दिलेला लाभ तुमच्या घरापर्यंत पोहोचेल हीच अपेक्षा आम्ही तुम्हाला ठेवतो. आणि आता शासनाने जे किट संसारोपयोगी जे वस्तू दिलेल्या आहेत त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आहे आणि किती साहित्य आहे ते? त्याच्यामध्ये 30 वस्तू आहेत. त्याच्यात स्टीलची टाकी आहेत आणि डब्याचे 3 सेट आहेत, ग्लास आहेत, वाट्या आहेत, कढई आहेत, छोटी कढई आहे, चमचे आहेत आणि एक कुकर आहे. एक 2 लिटरचा कुकर आहे, चांगल्या कंपनी स्टँडर्ड कंपनीचा कुकर आहे. अशा 30 वस्तू आहेत. पाण्याचा जग आहे, वरगाळ आहे, सगळे वस्तू आहेत. आणि त्या वस्तू ज्या ज्या कामगारांना बांधकाम इतर बांधकामामध्ये नोंदणी केलेली आहे त्यांच्या संसारात एवढे भांडे नसतील, याच्यापेक्षा दुप्पट भांडे महाराष्ट्र शासन युती सरकारनं निर्णय घेऊन हे वाटप सुरू केलेलं आहे. तर जास्तीत जास्त नोंदणीत आणि जीवित कामगार आहेत त्यांना हा लाभ 100% आमच्याकडून आमच्या संस्थेकडून त्यांना वाटप होईल आणि विनामूल्य वाटप होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. या मागचा उद्देश सरकारच्या ज्या अनेक योजना आहेत, 2011मध्ये इमारत बांधकाम मंडळ हे स्थापन झालं त्यावेळेसपासून शासनानं ज्या काही योजना 28-29 योजना बांधकाम मंडळाला ज्या दिलेल्या आहेत त्या योजना ज्या आहे त्या 28 ते 29 योजना या कामगार जो वंचित हा खालचा जो कामगार आहे गरीब असल्यामुळे त्यांनाकडे एवढे काही शिष्यवृत्त्या कॉलेजचं शिक्षण वगैरे हे जे काही आहेत त्यांना भेटू शकत नाही. पण ह्या इमारत बांधकामामध्ये जर त्यांना नोंदणी केली असेल तर त्याचा शिक्षणाचा प्रश्न, बाळांतीच्या घरच्या लोकांचा प्रश्न, लग्नाचा प्रश्न हे या शिष्यवृत्तीतून त्यांना माध्यमातून त्यांना त्या योजनेचा लाभ मिळेल म्हणून शासनानं या 28 ते 29 योजना केलेल्या आहेत. आणि त्या योजनेचा संभाजीनगरच्या जिल्ह्यातील जवळजवळ 25 ते 40% लोकांनी याचा लाभ घेतलेला आहे. काय नाव आपलं? नाव काय आपलं? माझं नाव आहे शांतीलाल वर्मा आणि गुणीनाथ कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड मुंबई या संस्थेचा मी वितरण अधिकारी आहे.